आज आपण करत आहोत पालक राईस किंवा पालक पुलाव. उन्हाळ्यामध्ये बराच वेळपर्यंत किचनमध्ये काम करण्याची इच्छा होत नाही. तरीही पटकन, झटपट आणि चमचमीत असं काहीतरी खावंसं वाटतं. आणि जरी ते चमचमीत असेल तरी पौष्टिक असणं ते तर आवश्यकच आहे. म्हणूनच आज मी हा पालक पुलाव केलेला आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही याला लंचला किंवा डिनरला करू शकता. चला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी. मी सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली झटपट, चमचमीत तरीही पौष्टिक अशी पालक पुलावच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी एक जोडी पालक घेतला. पालक स्वच्छ करून घेतला, काड्या काढून घेतल्या आणि फक्त पानं वेगळे घेतलेले आहे. आता याला मी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलं, म्हणजे सगळी माती वगैरे निघेल. आणि आता याला आपल्याला उकळून घ्यायचंय किंवा याला ब्लांच करून घ्यायचंय. त्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये 1 लिटर पाणी घेतलं. पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता हे स्वच्छ धुतलेलं पालक आपण यामध्ये घालू आणि 1 मिनिट याला उकळून देऊ. हे बघा, पालकाला छान उकळी आलेली आहे. पाण्याला परत उकळी फुटलेली आहे. बस आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यातलं पालक काढून घ्यायचं आहे. पालक काढून आपल्याला हे थंड पाण्यामध्ये घालायचं आहे. हे जे पाणी आहे ते तुम्ही फ्रीजचं घेऊ शकता किंवा जर नॉर्मल पाणी असेल तर त्याच्यामध्ये 10-12 आईस क्यूब्स टाका, म्हणजे ते थोडं पाणी थंड होईल आणि गार पाण्याने या पालकाची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि याचा कलर जो आहे तो छान असा हिरवागार राहील. हे बघा, तुम्ही बघू शकता पालकाचा रंग किती छान हिरवागार आहे. आता याला आपण थंड करून घेऊ. एक 5-10 मिनिटाला थंड होऊ देऊ आणि त्यानंतर याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करताना यामध्ये मी 3 मिरच्या घातल्या आणि याची बारीक पेस्ट किंवा याची पालक प्युरी तयार करून घेऊ. हे बघा, अशी छान बारीक पेस्ट आपण तयार करून घेतली. आता एक कढई घेऊ. त्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलं. तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर किंवा तूप सुद्धा घेऊ शकता. मी इथे तेलच घेतलेलं आहे. या तेलामध्ये सुरुवातीला आपण 10 ते 12 काजू तळून घेऊ. हे बघा, काजू आपले छान तळून झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊ. काजू तळून बाजूला ठेवले. आता या तेलामध्ये 1 वेलची घालू. वेलची अशी फोडून घालायची. त्यानंतर यामध्ये 2 तमालपत्र, 1 मी चक्रीफूल घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे यामध्ये घालू. जिरे चांगले फुलले की यामध्ये अर्धा टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालू. ती पण छान 1 मिनिट परतवून घेऊ. आलं लसूण पेस्ट परतवून झाल्यानंतर जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती किंवा पालक प्युरी तयार करून घेतली होती ती यामध्ये घालू. यामध्ये आपण ऑलरेडी मिरची घातलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे तेलामध्ये कुठलंच मिरची किंवा तिखट घालायचं नाहीये. आता ही पालक प्युरी आपण 1-2 मिनिटं परतवून घेऊ किंवा थोडंसं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. तर हे बघा, आजूबाजूला थोडं तेल सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये पाव कप बेदाणे घालू. जसं सुरुवातीला मी काजू तळून घेतले त्याच पद्धतीने तुम्ही बेदाणे पण किंवा किसमिस पण तळून घेऊ शकता. पण मला तळलेले न आवडता मला असेच यामध्ये घातलेले आवडतात. तर मी यामध्ये घालून घेतले. आता यामध्ये अर्धा कप मटार घालू. हे फ्रेश मटार आहे. फ्रेश मटार नसेल तर फ्रोझन मटार घातले तरीही चालेल. आणि आता हे सगळं घालून 1 मिनिट परतवून घेऊ. हे बघा, 1 मिनिट छान परतवून झालेलं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालू. 1 चमचा साखर घालू. साखर घातल्याने या पुलावला छान टेस्ट येते. परत 1 मिनिट परतवून घेऊ आणि आता आपण शिजवलेला राईस यामध्ये घालू. तर इथे तुम्ही बासमती राईस पण वापरू शकता. मी आपला साधा कोलम जो असतो ना तो वापरलेला आहे. तर बारीक तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही बारीक तांदूळ वापरला तरीही चालेल किंवा बासमती राईस पण वापरला तरीही चालेल. जसं आपण बिर्याणीला राईस शिजवतो त्या पद्धतीने शिजवून घेतला तरीही चालेल किंवा मी इथे तर कुकरमध्येच लावून घेतला होता राईस आणि तो यामध्ये ऍड केलेला आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ आणि सगळं एकजीव करू. आणि यामध्ये अजिबात हळद किंवा तिखट घालायचं नाही. त्यामुळे या आपल्या पालक राईसचा किंवा पालक पुलावचा कलर चेंज होऊ शकतो आणि मग ते दिसायला पण सुंदर दिसत नाही. तर आपला पालक पुलाव किंवा पालक राईस तयार झालेला आहे. जे आपण सुरुवातीला काजू तळून घेतले होते ते तुम्ही यामध्येच ऍड करू शकता. मी इथे गार्निशिंगसाठी त्याचा यूज करणार आहे. तर आता आपण ही सर्व करू. तर आपला हा पालक राईस किती छान दिसतोय तुम्ही बघू शकता. मस्त रंग आलेला आहे आणि अगदी पौष्टिक आहे. पालक मुलं खात नसतील ना तर या पद्धतीने मुलांना देणं आवश्यक आहे. माझ्या घरी पण पालकाची भाजी जर केली ना तर ती आयुषला अजिबात आवडत नाही.
पण त्या पालकाचे पराठे केले किंवा या पालकाचा असा पुलाव केला तर तो मात्र आवडीने खातो. तर या पद्धतीने पालक पुलाव एकदा नक्की ट्राय करा. सोबतच मी इथे रायता करून घेतलेला आहे. रायता म्हणजे फक्त दही घेतलेलं आहे, त्यामध्ये साखर, मीठ आणि थोडंसं तिखट घालून घेतलेलं आहे. थोडं सॅलड ठेवून दिलेलं आहे आणि आपला हा दुपारचा म्हणा किंवा रात्रीचा बेत तयार आहे. आणि हो, यासोबत तुम्ही बुंदी रायता किंवा व्हेजिटेबल रायता पण सर्व्ह करू शकता. बुंदी रायता पण खूप अप्रतिम लागतो या पुलाव सोबत. झाला ना पटकन आणि झटपट असा हा बेत. तुम्ही हे दुपारच्या जेवणासाठी करा किंवा रात्रीच्या जेवणासाठी करा. पण अतिशय कमी वेळ लागणार आहे. किचनमध्ये आपल्याला जास्त वेळ उभं राहण्याची गरज नाही आणि उन्हाळ्यामध्ये तर तसंही किचनमधून पटकन बाहेर निघावंसं वाटतं. म्हणूनच अशा मस्त आणि इझी रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला, हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.